आज होता सॅटर्डे, म्हणजेच प्रथमच्या पप्पालाही आज सॅटर्डेची सुट्टी होती. म्हटलं आज थोडं उशिरापर्यंत झोपावं, पण माझं लकच नव्हतं आय थिंक सो. सकाळी सकाळी 8:30 वाजता पाणी आलं. मला घाई गडबडीत उठून पहिले पाणी भरावं लागलं, कारण की पाणी इथं 1 दिवसाआड येतो. तसंही काही एवढी टंचाई नाहीये, पण पिण्याच्या पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो. कारण पिण्याच्या पाण्याच्या साठ्यासाठी माझ्याकडे एवढं काही स्टोरेज वगैरे नाही. वापरायचं पाणी तर ठीक आहे, पण हे पाणी स्टोअर मला करता येत नाही जास्त. म्हणून नाईलाजे म्हणून उठून आले आणि भांडी घासायला घेतले, कारण की हे खूप जास्त खराब होतात आणि दरवेळेस मला हे घासावेच लागतात. बेसिन जवळ हे स्टोअर करावं लागतं, त्यामुळे याच्यावरती साबणाचे डाग पडतात. त्यामुळे दरवेळेस मला हे स्वच्छ धुवून घ्यावं लागतं. हा जो ओटा आहे ज्याच्यावर मी हे स्टोअर करते ते देखील मला व्यवस्थित पुसून वगैरे घ्यावं लागतं. पाणी आलं की मी हे सर्व किचन ओटा तसं स्वच्छ करून घेते. तसं मी दररोजच स्वच्छ करत असते, पण पाणी आल्यानंतर मी व्यवस्थित क्लीन करून घेते सगळंच. हे झालं नाही की लगेचच थोडंसं फ्रेश होऊन गेले आणि लगेचच स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकाला तसं आज सुट्टीच्या दिवशी आम्ही सकाळी फक्त नाश्ता करतो. दुपारचा आमचा शेड्यूल थोडा वेगळा असतो. तर म्हटलं चला सकाळी सकाळी पोहे बनवून घेऊया. तसे आज सुट्टी होती यांना, त्यामुळे म्हटलं दुपारी कुठेतरी जावा. कारण सुट्टीच्या दिवशी कुठेतरी मला पण सुट्टी भेटावं असं मला देखील वाटतंच. प्रत्येक गृहिणीला वाटतं, आय थिंक सो. तसं आज मी नाश्त्यामध्ये बटाटा पोहा बनावा असं वाटत होतं. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मुलाला म्हणजे प्रथमला पोहे खूप जास्त आवडतात. त्यामुळं मी यामध्ये थोडीशी मिरची कमी टाकते आणि फिके बनवते, जेणेकरून तो देखील हा खाऊ शकेल. तसा आता तो 1.5 वर्षाचा झालेला आहे, त्यामुळे मी त्याला वेगळं असं काही बनवत नाही. जे माझ्यासाठी घरच्यांसाठी बनतं तेच तो एन्जॉय करतो आणि लकीली तो ते खाऊन देखील घेतो. त्यामुळे एक्स्ट्राची कुकिंग मला करायची आता गरज पडत नाही. तर इथे मी सर्व व्हेजिटेबल्स वगैरे जितकं काही मी घालणार आहे ते सर्व इथं चॉप करून घेतले. थोडंसं काम आलतं, ते आवरलं आणि मग म्हटलं चला पटकन नाश्ता बनवूया. आणि आमचं डिसाईड झालं की आम्ही कुठेतरी आता बाहेर जाऊयात. तर त्यामुळे म्हटलं आता कामाला सुट्टी, म्हटलं मी आता पहिले फक्त किचन आवरते आणि नाश्ता बनवते. नाश्ता करू आणि लगेचच निघूयात. पोहे बनवता बनवता मी लागल्या हाती किचन देखील आवरत होते आणि घरातली बाकीची जी छोटी मोठी कामं आहे ती देखील आवरत होती. जसे की घर झाडणं, किचन ओटा आवरणं, त्याला व्यवस्थित पुसून जागच्या जागी ठेवणं, हे सगळं काम मी पॅरलली करत असते. त्यामुळे मला एक्स्ट्राचं काही काम करायची अजिबात गरज पडत नाही. पोहे बनवताना बटाटा शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो, नाहीतर अगदी 15 मिनिटात पोहे बनवून खाऊन तयार होतात. पण बटाटे घातले की थोडासा टाइम मात्र लागतोच, पण वर्थ इट आहे. आणि तसंही न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून जास्त वाढूनही जाते. बघा, बोलता बोलता पोहे देखील झाले. मस्त मस्त मी दोघांसाठी 2 प्लेट्स लावल्या आणि इथे मस्त नाश्ता करताना अर्धा 1 तास तर आम्हाला लागूनच जातो. थोडाफार गप्पा वगैरे मारतो, प्रथमला जीव घालतो, त्यामुळे थोडासा जास्त वेळ आम्हाला इथे लागतोच. तसंही नाश्ता झाल्यानंतर आम्ही चहा वगैरे काही घेत नाही, त्यामुळे माझं एक काम तो वाचून जातो.
त्यानंतर पटकन मी असं किचन आवरते, जे लेफ्ट ओव्हर असतं ते सुद्धा व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून ठेवलं. पाणी तापलेलं होतं कारण की थंड वातावरण आहे आता, त्यामुळे थोडंसं पाणी मी तापून येथे आंघोळ करून घेतली. येथे प्रथमची आंघोळ बाकी होती, त्यामुळे मी घरचेच कपडे घातले. पहिले प्रथमची आंघोळ घातली कारण की तो खूप जास्त पाणी खेळतो, इतका पाणी उडवतो की जो आंघोळ घालतो ते व्यक्ती सुद्धा आंघोळ करून घेतो. त्यामुळे पहिले त्याला आंघोळ घातली, मस्तपैकी त्याचं आवरलं. शेवटी आई होणं इतकं सोपंही नाही, त्याचं आवरणं म्हणजे आपलं आवरणं. बाहेर जायचं होतं म्हणून प्रथमही खूप एक्सायटेड होता. त्याला तसंही सॅटर्डेच्या दिवशी पप्पा असतात घरी, त्यामुळे खूप जास्त मस्ती सुचते. मी इथे त्याचं पटापटा आवरून घेतलं आणि म्हटलं चला याचं आवरलं की मी माझं आवरेल आणि मस्त आपल्याला निघता देखील येईल. प्रथमचं आवरलं, त्यानंतर त्याला त्याच्या पप्पाकडे सांभाळायला दिलं. तोपर्यंत मी माझं आवरलं. माझं आवरायला काही जास्त वेळ लागत नाही, कामं काही जास्त नव्हती, फक्त धुणं बाकी होतं. म्हटलं चला जाऊ द्या, आज मलाही सुट्टी घेऊया आणि आम्ही निघालो फिरायला. चला तर मग पुन्हा भेटूया.